तर राम राम मंडळी, सकाळच्या 6 वाजल्या त्या आणि आईने इथं चूल तापवली, पेटवली. तर आता चूल पेटवून झाली आता आणि पाणी ठेवलं आणि बापूला आंघोळीला पाणी दिलं तापून. आंघोळ चालू आहे त्याची. आणि आता मी इकडं अंगण सगळं स्वच्छ झाडून घेते. त्याआधी वटा झाडते, मग इकडचं खालचं अंगण झाडून घेते. तर झाडलोट झाली आणि गुरं तिकडं पाल्यावर बांधली. ती गाईला मुरगाचं एक कॅरेट आणून ठेवलंय. धार नंतर काढायचे मुलं गेल्यावर. मामा नसल्यामुळं वर्षा आणि मी दोघीजण मिळून धार काढतो, पण तिचा स्वयंपाक होतं, मुलांचा डब्बं झालं की मग धार काढायची. आणि सगळं झालं आता. आणि इथं शेण ठेवलंय, जरा उकणलंय भरपूर, त्यामुळं सडा टाकून घ्यायचं आहे. पण मुलं शाळेत गेल्यावर घ्यायचं आहे सडा टाकून, कारण का नाचते ती भरपूर, त्यांची बुटं घाण होती ती, त्यामुळं नंतर घ्यायचं आहे. आणि दिवस उगून बराच वर आलाय हे बघा. आणि इथं बघा तोराला आंबा लागला, एक छोटंसं एकदम हरभरा एवढा. आणि आंबा यायला सुरुवात झाला आता तोरमधनं. तर आता सडा टाकून झाला आता. तर आता रांगोळी काढून झाली आता.
तर माझं सगळं आवरून झालं आणि देवपूजा करून जेवण केलं आणि आता 10 वाजले ते. तर आता बघायचे बाहेरची कामं, कपडे धुवायची, ती गुरांना पाणी दावायचे. तर वार भरपूर सुटले. चला आता गुरांना पाणी दावते आणि शेळ्यांना परत वैरण आणून टाकते, कपडे धुवायला सुरुवात करते. वारं भरपूर सुटले आता. तर चला करूया बाकीची कामं. परत आपल्याला लसूण खुरपा जायचं आहे. पौष महिना संपल्यावर लसूण खुरपायचा होता. चला लसणामध्ये भरपूर चगाळ झाले. तर चला घरची कामं करू आणि मग लसूण खुरपाय जाऊया. पाणी दावून सावलीला बांधली, इकडं मसरा बांधली ती आणि आता इकडं गाईला बांधले. तर आता शेळ्यांना वैरण आणून टाकते. वरडायला लागले ते शेळ्या. तर आता आली इकडं शेळ्यांना वैरण आणायला आणि हे बघा लसूण आहे. लसणामध्ये भरपूर गवत आले. ती गवताचा आपल्याला काढायचं आहे. 2 भोजावरलं 2 भोज आहे ते लसणाचं. ही एक आणि हे ह्यातलं सगळं गिनिगुल काढून नेले आम्ही, म्हणजे लसूण खुरपायला येतोय मग. तर चला इकडं ही सरी आणली आहे वरनं काढत. आता इकडले नेऊया. शेळ्याला वैरण टाकली. आता गुरं ती पाणी दावस तोपर्यंत शेळ्यांना वैरण टाकसपर्यंत कपडे भिजत घातली होती. कपडे भिजले आता चांगले. कपडे धुवून घेते. कपडे धुवून झाले आता आणि इथं पाण्याची लाईट चालू केली. वाल फिरून आता बॅलर भरायला लागली. इकडं बॅलर भरसतोपर्यंत प्यायचं पाणी भरून घेते. सगळं पाणी भरून झालं आता आणि खाली चालली मी उसावरचा वाल फिरवायला, उसावर पाणी लावायला. चला मग वाल फिरवून येऊया. आणि इथं जाता जाता बघूया आपण रामफळ पिकले का एखादा. भरपूर रामफळ लागली होती याला, पण पाखरांनीच खाल्ली. आता इथं एक आहे, कच्चं आहे अजून, ते पिकलं नाही अजून, पण आहेत बारकी, अजून लागली नाही त्याला. चांगली आहे ती अजून, पण कच्ची आहे ती. लाल लाल कलर आलाय, पण काढणं होत नाही त्याला, कारण का कधी काढायचं आणि कधी न्यायचं, त्याच्यामुळं तशीच राहते ती. भरपूर लागली ती ह्या वर्षी रामफळ. आणि आता चालली खाली मी वाल फिरवायला आणि जाता जाता तुम्हाला दाखवते. गहू, आपल्या गव्हाला लोंब्या पडले, ते लोंब्या चांगल्या आहेत त्या. हे बघा, चांगले लोंब्या पडले ते. आणि बरोबर ईदभर अशी लोंबी पडली आहे बघा, बरोबर इतीची लोंबी. आणि एकसारखा वाटा बसलाय, काळा भंगार असा गहू दिसतोय आपला. चला जाऊया. आणि इकडं बघा, ही बोर पण कसली पिकली आहे. याला बोर किती लागली, ती लय बोर लागली ती ह्याला, पण आंबट असल्यामुळं कोण खात नाही. चला जाऊया खाली आता वाल फिरवायला. पण आपला चांगला आलाय. आणि आता इकडं उसावरचा वाल फिरवायला आली, वाल फिरवून घेते. उसावर पाणी पडते आता. आणि आता वर जायचं आपल्याला माळावर. माळावरच्या ककडीचं वाल बंद करायचं आहे. ककडीवर पाणी सोडलं होतं 1-2 तास, आणि आता बंद करून परत इकडं उसावर लावायचं आपल्याला पाणी. चला जाऊया आता माळावर. आता दुपारच्या 2 वाजले ते आणि इकडं मी माळावर आलते वाल फिरवायला. तर वाल फिरवून झाला, आता घरी निघाली. आता काय होईन ते होईन, लसूण खुरपून घ्यायचं आहे. तर चालली आता माळावरनं घरी. आणि आता थोड्या दिवसाने आता उन्हाळा चालू होईल. सगळं माळरान सगळं हिरवगार दिसत होतं बघा. आणि आता सगळी कुसळं वाळून गेली ते उन्हाने. तरी अजून बराच उन्हाळा लांब आहे, तरी पण
सगळं माळरान सगळं वाळले, सगळं कुसळती वाळून गेली ती. नाहीतर पावसाळ्यात सगळं हिरवंगार दिसत होतं. पक्षी सगळं झाडावर चालले ते आता. हे बघा उडून उडून. चला जाऊया आता घरी. तू काय मग काय केलं? लसणाचं भोत निम्यापर्यंत गेले ते. आणि इकडे बघा खुरपलेलं किती छान दिसतंय. लसूण आपला चांगला आलाय. आता हे खुरपून घ्यायचं ह्याला चांगलं. चांगलं मोठा मोठा झालाय लसूण. आणि चला आता शेळ्यांना काढलेलं तेवढी वरण घेऊन जाऊया. तर आता संध्याकाळच्या 5 वाजून गेले ते. आणि आता कपडे वाळले ती. कपडे काढून आपापल्या घरामध्ये नेऊन टाकते आता. संध्याकाळच्या 6:30 वाजले ते. आणि आता स्वयंपाकाला लागले मी. आधी देवापाशी दिवा लावून घेतला. आणि मग आता पीठ मळून घेते. मळून झालं आता माझं. आणि पीठ चांगलं भिजस्तोपर्यंत इथं धार काढून आणली आम्ही दोघींनी, वर्षाने आणि मी. आता चला चपात्या करून घेते दूध तापायला ठेवून. चपात्या करून झाले त्या आता माझ्या.